नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 14 आणि 15 जून 2026चे जेवढेही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न असतील, 10 प्रश्न हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. तुम्ही जर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. रोज सकाळी 6 वाजता आपण हा व्हिडिओ बघत असतो आणि तुम्हाला छानपैकी तुमच्या नोट्स जे आहेत, ते नोट्स बनवायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला तुमच्या पेपरपर्यंत ते तुमच्या सोबती राहतील. चला अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न तत्पूर्वी मागच्या लेक्चरमध्ये जो शेवटचा प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर अगोदर आपण जाणून घेऊयात. नुकतेच घरगणना 100% पूर्ण करणारा राज्यातील पहिला जिल्हा हा कोणता ठरलेला आहे? घरगणना जी 100% पूर्ण केलेला आहे आणि महाराष्ट्रातील पहिला जिल्हा ठरलेला आहे सिंधुदुर्ग, पर्याय क्रमांक 4. सिंधुदुर्ग लक्षात ठेवा, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये साधारणतः 8 तालुक्यांची संख्या येतं आणि तृप्ती धोडमिशे हे सिंधुदुर्ग या जिल्ह्याचे कोण येतं? जिल्हाधिकारी आहेत. चला अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. नुकतेच बँकर ऑफ द इयर 2026 म्हणून कोणाला घोषित करण्यात आलेलं आहे? बँकर ऑफ द इयर 2026 कोण असतील? त्यांचं नाव आहे सत्यनारायण राजू, पर्याय क्रमांक 3. जे कॅनरा जो बँक आहे, या कॅनरा बँकेचे एम-डी आणि CEO आहेत सत्यनारायण राजू. लक्षात ठेवा, एम-पी आहे बँकर ऑफ द इयर. चला काही दिवसापूर्वी आपण एक अवॉर्ड दिलं होतं, म्हणजे एक अवॉर्ड भारतीय व्यक्तीने भेटलं होतं सलग दुसऱ्यांदा. त्याला म्हणतो आपण CEO ऑफ द इयर. CEO ऑफ द इयर 2026 हा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. CEO ऑफ द इयर सलग दुसऱ्यांदा कोणाला देण्यात आलेलं आहे? बँकर ऑफ द इयर 2026. आणि संजय मल्होत्रा कोण असतील? संजय मल्होत्रा हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे 26वे मुख्य गव्हर्नर आहेत RBIचे. लक्षात ठेवा, मुख्य गव्हर्नर संजय मल्होत्रा. पुढचा दुसरा प्रश्न. दरवर्षी जागतिक रक्तदान दिन हा कधी साजरा केला जात असतो? रक्तदान दिन म्हणा किंवा रक्त दाता दिन म्हटलं तरी काही हरकत नाही. त्याला आपण ब्लड डोनर डे म्हणतो आपण. म्हणजेच काय, रक्तदाता दिन. जो दान करत असतात, रक्तदान करतात त्यांचा हा दिवस असतो. दरवर्षी असतो 14 जूनला, पर्याय क्रमांक 1. 14 जून. आणि 2026चं यंदाचं थीम काय असेल? थीमवरती अलीकडे क्वेश्चन येत आहेत. तर थीम आहे वन ड्रॉप ऑफ ह्युमॅनिटी, गिव्ह ब्लड, सेव्ह लाईव्हज. वन ड्रॉप ऑफ ह्युमॅनिटी. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं ही थीम आहे. आणि हा जो काही थीम आहे, ते थीम तुम्हाला काय करायचं आहे, मराठीमध्ये लक्षात राहिलं तर आणखीनच बेटर होऊन जाईल. मानवतेचा एक थेंब, त्याचा अर्थ होतो मराठीमध्ये मानवतेचा एक थेंब, मानवतेचा एक थेंब, रक्तदान करा, रक्तदान करा आणि जीवन वाचवा. जीवन वाचवा, सेव्ह लाईव्हज, रक्तदान करा, गिव्ह ब्लड आणि वन ड्रॉप फॉर ह्युमॅनिटी. ह्युमॅनिटी म्हणजे काय? मानवता. लक्षात ठेवा. ओके, मानवतेचा एक थेंब, रक्तदान करा, जीवन वाचवा. हे यंदाचं याचं थीम आहे. मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये दोन्ही प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि रक्तदान करण्यासाठी साधारणतः तुमचं वजन पण चेक करतात. तुम्ही कधी रक्तदान केलं असेल तर तुम्हाला माहिती असेल. ओके. आणि ओके, रक्तदान हा श्रेष्ठ दान म्हणतो आपण. रक्त गट जे आहेत, ब्लड ग्रुप म्हणतो आपण. हे 4 प्रकारचे येतं: ए, बी, AB आणि ओ. ओ म्हणजे काय? 0. आणि सर्व योग्य दाता कोण असेल? तर तो आहे ओ पॉझिटिव्ह. हा सर्व योग्य दाता आहे. ओके, सर्व योग्य दाता. लक्षात ठेवा, ॲक्च्युअली ओ निगेटिव्हवाला असतो, पॉझिटिव्ह नाही. ओ निगेटिव्हवाला लक्षात ठेवा. ओ म्हटलं तर काही हरकत नाही, सर्व योग्य दाता आहे. आणि AB पॉझिटिव्ह जे आहेत ना, हा आहे सर्वयोग्य ग्राही, ज्याला सर्वांचं रक्त चालतं. आणि रक्तगटाचा शोध कोण लावला आहे? कार्ल लँडस्टीनर. कार्ल लँडस्टीनर यांनी शोध लावला आहे रक्तगटाचा. कुठल्या? ए, बी आणि ओचा. मात्र याचा जो काही शोध आहे ABचा, याचा शोध लावला आहे एक 2 शास्त्रज्ञ, डिकास्टेलो आणि स्टर्ली. डिकास्टेलो अँड स्टर्ली यांनी ABचा शोध लावलेला आहे. रक्तदान लक्षात ठेवा. बाकी जो जून महिना आहे, या महिन्यातील जे महत्त्वाचे चालू घडामोडी जे काही आपलं जून महिन्यातील दिनविशेष आहेत, त्यांच्यावरती आपण एक नजर टाकूयात. 1 जूनला आपण साजरा केलं जागतिक दुग्ध दिन. 2 जूनला तेलंगणा राज्य निर्मिती दिवस होतं. 3 जूनला आहे जागतिक सायकल दिन. 6 जूनला जागतिक कीड दिवस. 5 जूनला असतो जागतिक पर्यावरण दिन. 7 जूनला आहे जागतिक अन्न सुरक्षा दिवस. 8 जूनला जागतिक ब्रेन ट्यूमर दिन किंवा जागतिक महासागर दिन. 12 जूनला असतो जागतिक बालकामगार विरोधी दिन. पुढचा प्रश्न तिसरा. नुकत्याच मेटा आणि रिलायन्स इंडस्ट्रीज कोणत्या ठिकाणी भारतातील पहिले मोठे AI
सक्षम डेटा सेंटर उभारण्यासाठी भागीदारी करत आहेत. हे 2 कंपनी आहेत. एक रिलायन्स कंपनी जी भारताची आहे आणि मेटा म्हणजे काय Facebookचं जो नवीन नाव आहे तो मेटा आहे. मेटा, Facebook ओके. जे सुरू झालं होतं 2004 मध्ये आणि याचे सध्याचे CEO कोण असतील? मार्क झुकेरबर्ग. मार्क झुकेरबर्ग हे CEO आहेत. तर ह्या मेटाचे CEO प्रमुख तेच आहेत सध्या. ओके. या मेटाच्या अंतर्गत WhatsApp आणि Instagram पण सध्या चालतो. मग यांनी भारतातील सर्वात मोठं AI सक्षम डेटा सेंटर उभारणार आहेत कुठं? तर जामनगर, गुजरात या ठिकाणी पर्याय क्रमांक 4. जामनगर, गुजरात लक्षात ठेवा. आणि जामनगर, गुजरात या ठिकाणी वंतारा नावाचा काही प्रोजेक्ट आहे रिलायन्स कंपनीचा, तो देखील आहे लक्षात ठेवा. बाकी मेटा आणि रिलायन्स इंडस्ट्रीचा हा लक्षात ठेवायचा आहे. जून 2026 मध्ये घोषित करण्यात आलेल्या या हायपर स्केल सुविधेची सुरुवातीची क्षमता आहे 168 मेगावॅट राहणार आहे. मग AI आलेला आहे, तर त्याविषयी काही प्रश्न आपण चर्चा करूया, जे चर्चेमधील होते AI विषयीचे. भारतातील पहिली AI अंगणवाडी आहे, वडधामणा, नागपूरमध्ये येतो. भारतातील पहिले खाजगी AI विद्यापीठ आहे, उत्तर प्रदेशमध्ये. जगातील पहिले AI रीट बँक आहे, त्याचं नाव आहे जे आहे ॲक्चुअली मलेशियामध्ये. आदिवासी भाषांसाठी भारतातील पहिल्या AI संचालित अनुवादकाचे नाव आहे आदिवाणी. भ्रष्टाचार संपविण्यासाठी जगातील पहिले AI मंत्री आहे डायला, ज्याला लॉन्च करण्यात आले आहे अल्बानिया या देशामध्ये. भारतातील पहिले AI शिक्षक आहे इरिस, ज्याला आपण इरिस म्हणतो आपण, जी महिला आहे. भारतातील पहिला सार्वभौम AI पार्क आहे तमिळनाडू. भारतातील पहिले AI सक्षम विद्यापीठ आहे चौधरी चरण सिंग विद्यापीठ मेरठमध्ये. AI इम्पॅक्ट समिट 2026 नवी दिल्ली भारतामध्ये. AI इम्पॅक्ट समिट 2027 होणार आहे जिनिव्हा या ठिकाणी स्वित्झर्लंडमध्ये. भारत बोधन AI कॉन्क्लेव्ह 2026 नवी दिल्ली या ठिकाणी. ग्लोबल दुबई कॉमर्स सिटी येथे पहिले अप्लाइड AI इनोव्हेशन सेंटर स्थापन करण्याची संस्था कुठली असेल तर त्या IIT मद्रास. AI आधारित रिमोट मतदान प्लॅटफॉर्म सादर करणारे पहिले राज्य आहे बिहार. देशातील पहिली AI लिव्हिंग लॅब महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आले आहे. आणि भारतातील पहिली AI चालित कौशल्य जनगणना सक्षम लॉन्च करण्यात आला आहे महाराष्ट्र याच राज्यामध्ये. पुढचा प्रश्न चौथा. नुकत्याच आलेल्या जागतिक शांतता निर्देशांक 2026 मध्ये भारतात जगात कितवा क्रमांक लागतो? एक नवीन इंडेक्स आलेला आहे आणि हे इंडेक्स आपण गेल्या वर्षी पण पाठ केलं होतं. 116व्या क्रमांकावरती भारत होता. आता नवीन 2026च्या नवीन लेटेस्ट आलेल्या इंडेक्सनुसार आहे भारत शांतता निर्देशांकामध्ये 127वा क्रमांक, पर्याय क्रमांक 3. म्हणजे काय प्रगती झाली का अधोगती झाली? अधोगती झाली. ओके, लक्षात ठेवा. जवळपास 163 देशांमध्ये भारत हा 127व्या क्रमांकावरती आलेला आहे. फर्स्ट क्रमांकावरती कोण आहे? फर्स्ट म्हणजे काय? सर्वात शांतता त्या देशामध्ये आहे. सर्वाधिक शांतता आहे आईसलँडमध्ये. आईसलँड हा 1 नंबरला येतो. 2 नंबरला न्यूझीलंड, 3 नंबरला स्वित्झर्लंड, 4 नंबरला स्लोव्हेनिया, 5 नंबरला आयर्लंड. ओके. आणि सर्वात शेवटी कोण आहे? तळाशी रशिया. सर्वात शेवटचा देश आहे रशिया. लक्षात ठेवा. त्यानंतर येतो सुदान. रशिया सर्वात शेवटचा आहे. 163व्या देशांमध्ये भारत हा 12 अंकांनी घसरून साधारणतः 127व्या क्रमांकावरती आलेला आहे. वर्ल्ड पीस इंडेक्स. मग जे काही लेटेस्ट आलेले जे काही निर्देशांक होते त्यांच्यावरती आपण एक नजर टाकूयात. मानव विकास निर्देशांक म्हणजेच ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये भारत हा 130व्या क्रमांकावरती. वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये भारत हा 157व्या क्रमांकावरती आहे. भ्रष्टाचारामध्ये भारत हा 91व्या क्रमांकावरती आहे. जागतिक शांतता निर्देशांक आत्ता सांगितलेला आहे 127वा क्रमांक. जागतिक आनंदी निर्देशांकामध्ये भारत हा 116व्या क्रमांकावरती आहे. ओके. आणि गेल्या वर्षी शांततामध्ये भारत हा 115वा होता. लक्षात ठेवा 115वा. त्यानंतर ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2026 मध्ये भारत हा 4थ्या क्रमांकावर होता. हवामान बदल प्रदर्शन निर्देशांक 2025 मध्ये भारत हा 10व्या क्रमांकावर आहे. हेनले पासपोर्टमध्ये भारत हा 75व्या क्रमांकावर आहे. ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2025 मध्ये भारत हा 131व्या क्रमांकावरती आहे. जागतिक शाश्वत विकास निर्देशांक 2025 मध्ये भारत हा 9व्या क्रमांकावरती आहे. ज्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणतो आपण. त्यानंतर जागतिक नवोपकरण निर्देशांक 2025 मध्ये भारत हा 38व्या क्रमांकावरती आहे. डिजिटल नोमॅड रिपोर्ट 2025 मध्ये भारत हा 38व्या क्रमांकावर आहे. गुंतवणूक जोखीम आणि लवचिकता निर्देशांक 2025 मध्ये भारत हा 155व्या क्रमांकावर आहे. रूल ऑफ लॉ इंडेक्स 2025 मध्ये भारत हा 86व्या क्रमांकावर आहे. मर्सर CFA इन्स्टिट्यूट ऑफ ग्लोबल पेन्शन इंडेक्स 2025 मध्ये भारत हा 52व्या क्रमांकावर आहे. आणि जागतिक विकास प्रतिबद्धता निर्देशांकामध्ये भारत हा 36व्या क्रमांकावर आहे.
पुढचा 5वा प्रश्न. नुकत्याच कोणत्या राज्याच्या पोलिसांनी हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मिलाप ही एक विशेष राज्यव्यापी मोहीम सुरू केलेलं आहे? ऑपरेशन मिलाप आहे गुजरात राज्याच्या पोलिसांचं पर्याय क्रमांक 1. गुजरात राज्याचे पोलीस आहे. हरवलेले जे मुलं आहेत त्यांसाठीचं हे आहे लक्षात ठेवा आणि हरवलेल्या मुलांना वापस आणण्यासाठी ऑपरेशन मुस्कान देखील राबवण्यात येत असतं भारतामध्ये, हेही विसरू नका. ऑपरेशन मुस्कान. मग गुजरात राज्य याविषयीचे अधिक पॉईंट आपण एकदा चर्चा करूयात. स्थापना झाली होती 1 मे 1960 मध्ये महाराष्ट्रासोबतच. राजधानी गांधीनगर आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आहेत. राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. विधानसभा सदस्यसंख्या 182 आहे. लोकसभा सदस्य 26, राज्यसभा सदस्य 11. राज्य फळ आहे त्यांचा आंबा. राष्ट्रीय उद्यान येतं गीर, ब्लॅक बक, वंशदा, गल्फ ऑफ कच्छ. लक्षात ठेवा. ओके, हा जो आहे हा गीरचा राष्ट्रीय उद्यानामध्ये मिळणारा आशियाई सिंह जो त्यांचा राज्य प्राणी आहे लक्षात ठेवा. एशियन लायन म्हणतो आपण. गीर गीर कुठे येतो ॲक्च्युली तर या ठिकाणी तो गीर सोमनाथ. या ठिकाणी सोमनाथाचं मंदिर देखील आहे आणि हा जो आहे हा संपूर्ण भारतातील सर्वात मोठा जिल्हा आहे. त्याचं नाव आहे कच्छ. कच्छ. पुढचा प्रश्न 6वा. नुकतेच निधन झालेले जसपाल राणा हे कोणत्या खेळाशी संबंधित होते? जसपाल राणा हे गुरु होते मनू भाकर यांचे. हे आहेत मनू भाकर. आणि मनू भाकर हे कोणत्या खेळासंबंधित असतील? नेमबाज. मग नेमबाज संबंधित होते जसपाल राणा. यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. 7वा प्रश्न. नुकत्याच जागतिक बँकेने वर्ष 2027 साठी भारताचे आर्थिक वृद्धी दर हा किती अंदाजित केलेला आहे? जागतिक बँके वर्ल्ड बँक म्हणतो आपण आणि वर्ल्ड बँकेनं 2026-27 साठी जो काही अ, नवीन ग्रोथ रेट आहे तो ठेवलेला आहे 6.6%. पर्याय क्रमांक 4. 6.6% लक्षात ठेवा. वर्ल्ड बँक याचं हेडक्वार्टर येतं वॉशिंग्टन DC या ठिकाणी, जी अमेरिकेची राजधानी आहे आणि याच वॉशिंग्टन DC मध्ये इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचं देखील मुख्यालय येतं IMFचं. आणि वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष कोण असतील? अजय बांगा. अजय बांगा हे वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न 8वा. पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ते 17 जून 2026 दरम्यान आल्प्स पर्वतातील एव्हियान ले बेन्स या रिसॉर्ट शहरात होणाऱ्या 51व्या G7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी कोणत्या देशात जागा झालेत? म्हणजेच काय 2026चं G7 परिषद कोणत्या देशात होणार आहे? तर तो देश आहे फ्रान्स. पर्याय क्रमांक 3. फ्रान्सची राजधानी काय असेल? पॅरिस आहे. मात्र G7 परिषद कुठे होत आहे? या शहरामध्ये एव्हियान ले बेन्स या शहरामध्ये. फ्रान्सचे हे आहेत राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन. इमॅन्युएल मॅक्रॉन लक्षात ठेवा. नरेंद्र मोदी हे भारतात म्हणजे या ठिकाणी उपस्थित राहिले होतं भारतातर्फे. ॲक्च्युली G7 जो आहे आपण ग्रुप 7 म्हणतो आपण. या G7 मध्ये भारताचा समावेश होतो का? बिलकुल होत नाही. G7 मध्ये भारत येत नाही, पण तरीही आपण एक विशेष निमंत्रित सदस्य म्हणून त्या ठिकाणी उपस्थित राहतो पाठीमागील काही वर्षांपासून. लक्षात ठेवा. कळलं? चला. आणि ह्या G7 मध्ये कोणत्या देशांचा म्हणजे समावेश होत असेल? तुम्हाला मी खूप वेळेस एक ट्रिक पण सांगितली होती. GFJUICE GF ज्यूस म्हणून. ओके. जी म्हणजे काय जर्मनी, फ्रान्स, जापान, त्यानंतर आहे ओके जपान, USA. ओके. USA आहे. त्यानंतर इटली आहे. ओके. त्यानंतर चीन नाही बरं का, कॅनडा आहे. कॅनडा आहे आणि त्यानंतर आहे इंग्लंड. रिपीट करतो. जर्मनी, फ्रान्स, जपान, USA, इटली, कॅनडा आणि इंग्लंड हे आहेत G7. आणि जे काही लेटेस्ट परिषद पार पडले होते काही दिवसापूर्वी त्यांच्यावरती एक नजर टाकत आपण. ब्रिक्स परिषद पार पडली आहे 2025 मध्ये ब्राझीलमध्ये आणि 2026 होत आहे भारतात. G20 परिषद जे आहे G20 परिषद हे 2025 मध्ये पार पडलं दक्षिण आफ्रिकेमध्ये, 2026 अमेरिका. G7 परिषद 2025 गेल्या वर्षी कॅनडामध्ये, 2026 आता फ्रान्समध्ये. AI परिषद आहे 2026 भारतामध्ये आणि 2027 स्वित्झर्लंडमध्ये. आसियान परिषद आहे 2025 मलेशिया. COP30 आहे. COP30 2025 पार पडलं बेल्जियम ब्राझीलमध्ये. बिमस्टेक परिषद थायलंडमध्ये 2025चं आणि SCO परिषद खूप महत्त्वाचं आहे 2025 तियानजिन चीनमध्ये आणि 2026चं बिश्केक किर्गिझस्तानमध्ये. 9वा प्रश्न. नुकतेच UKच्या यॉर्क विद्यापीठाचा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतातील पहिले कॅम्पस स्थापना करण्यासाठी मंजुरी देण्यात आली? म्हणजे यॉर्क विद्यापीठ जे आहे ते UKचं आहे. युनायटेड किंगडम म्हणतो आपण. आणि UK जो काही यॉर्क विद्यापीठ आहे तो भारतातील पहिला आपला कॅम्पस उभारणार आहे मुंबई या ठिकाणी. पर्याय क्रमांक 4.
मुंबई लक्षात ठेवा. UKची राजधानी काय असेल? लंडन आहे. मुंबईमध्येचं पहिलं आता कॅम्पस उभारणार आहे. अंतिम अत्यंत महत्त्वाचा 10वा प्रश्न. एअर इंडियाने भारताच्या नवीन हब अँड स्पोक मॉडेल अंतर्गत इझी कनेक्ट विमानसेवेसाठी निवडले गेलेले पहिले शहर हे कोणते बनलेलं आहे? आता या ठिकाणी जो काही पर्यटक वगैरे असतील त्यांसाठी हा सोयीचं होऊन जाईल. हब अँड स्पोक मॉडेल ज्याला इझी कनेक्ट विमानसेवेअंतर्गत जोडण्यात येणार आहे. पहिले शहर बनलंय वाराणसी, पर्याय क्रमांक 2. वाराणसी UPमध्ये येतं वाराणसी, जे गंगा या नदीच्या काठी देखील येतं. वाराणसी ज्याला आपण होली सिटी, पवित्र शहर असंही म्हणतो. मग उत्तर प्रदेश याविषयी काही पॉईंट चर्चा करूयात आपण. निर्मित झाली होती 24 जानेवारी 1950ला. राजधानी लखनौ आहे. मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ. राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. विधानसभा सदस्य संख्या 403 आहे. विधान परिषद सदस्य संख्या 100 आहे. लोकसभा सदस्य 80. राज्यसभा सदस्य 31. राज्य प्राणी आहे बाराशिंगा. संयुक्त प्रांताचं नाव चेंज करून उत्तर प्रदेश करण्यात आलं 1950 मध्ये. चला, हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये एकदा काय करायचं द्यायचं आहे. नुकतेच पार पडलेल्या नुकतंच पार पडलेल्या पहिल्या जागतिक योगासन चॅम्पियनशिप 2026 मध्ये पदक तालिकेत कोणता देश हा प्रथम क्रमांकावर राहिला आहे? ऑप्शन तुमच्या समोर, उत्तरं कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. बघूयात आपण उद्याच्या ह्या लेक्चरमध्ये याचं उत्तर. बघा, जो काय आपलं अनुभव स्टडीचं जो काही ईबुक आहे, हा ईबुक कोणी घेतला असेल नक्कीच घेऊ शकता. एप्रिल महिन्याचं, मे महिन्याचं अगदी 10 रुपयामध्ये ईबुक आहेत. कोणतेही महिन्याचं तुम्ही 10 रुपयामध्ये घेऊ शकता. या ठिकाणी QR कोड आहे. या ठिकाणी मोबाईलचे WhatsAppचे नंबर आहेत. तुम्हाला WhatsAppला मेसेज करून ठेवायचं आहे. चला मग कालच्या लेक्चरवरती एकदा रिव्हिजन टाकूयात. खूप महत्त्वाचं शेवटपर्यंत लेक्चर बघायचं आहे. रिव्हिजन सहित सर्वांनी बघायचं आहे. कोणत्या ठिकाणी पाण्याखालील सर्वात उंच मानवी रचना तयार करून एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला गेला आहे? अंदमान निकोबारमध्ये. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी ग्रामीण ब्रॉडबँड आणि डिजिटल समावेशन उपक्रमाचे नाव काय आहे? प्रोजेक्ट गंगा. राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कार 2025 मध्ये जलस्वयंपूर्ण पंचायत म्हणून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार महाराष्ट्रातील कोणत्या ग्रामपंचायतीला देण्यात आला आहे? खारिवली, रायगड. दरवर्षी जागतिक बालकामगार विरोधी दिन हा कधी साजरा केला जात असतो? 12 जून. संगीत नाटक अकादमी पुरस्कार 2025 मध्ये उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार 2025 मध्ये कोणाला देण्यात आला आहे? तर तो आहे तन्मय देवचके. 11 जून 2026 रोजी कोणत्या देशात फिफा फुटबॉल वर्ल्ड कप 2026 चे उद्घाटन करण्यात आले आहे? मेक्सिको. नुकतेच निधन झालेले बलवंत जेऊरकर हे प्रसिद्ध कोण होते? लेखक. कोणाला बार्टन पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आले आहे? सुभानी शेख. कोणत्या देशाच्या वाणिज्य दूतावासाने एक प्रमुख शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याची योजना जाहीर केली आहे? त्या देशाचं नाव इस्रायल. नुकतेच इतिहासातील सर्वात तरुण मोनॅको ग्रँड प्रिक्स विजेता कोण ठरला आहे? किमी अँटोनेली. हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. चला, या ठिकाणी आपण थांबूयात. आणि ज्यांनी आपला अजून अनगोष्टीचा ॲप आहे इन्स्टॉल केलं असेल नक्कीच इन्स्टॉल करून ठेवा. या ठिकाणी स्कॅनर आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला स्पेशल जीकेचा कोर्स आहे. ज्यांचं जीके खूपच वीक आहे, खूप कच्चा आहे, त्यांनी अगदी बेसिकपासून एक बॅच आहे आपण त्या ठिकाणी लॉन्च केले. ती बॅच तुम्ही नक्कीच घेऊ शकता. तुमची जी काही जीकेचं अडचण आहे ते तुम्ही दूर करू शकता. टेलिग्राम चॅनल आहे, त्याला पण नक्कीच या ठिकाणी जॉईन करा. आणि इंस्टाग्रामचे पेज आहे, त्याला पण तुम्ही नक्कीच फॉलो करून ठेवा. ओके, चला आपण इथे थांबूयात. भेटू उद्या सकाळच्या 6 वाजताच्या फ्रेश मॉर्निंगच्या लेक्चरमध्ये. आणि जाता एकदा तुमच्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. ठीक आहे, चला, थँक्यू. जय हिंद.